महायुतीमध्ये निधीवरून आता जुंपली अशी चर्चा रंगू लागली आहे। निधी वळवल्यानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये आता जुंपली आहे। अजितदादा आकाशातून पैसे आणणार नाही, संजय शिरसाटांनी विचार करून बोलावं असं हसन मुश्रीफ यांनी संजय शिरसाट यांना खडे बोल सुनावले आहेत। आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय अयोग्य आहे। अजितदादा हा काय आकाशातून पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादाने घरी नेलेले नाही। हे शेवटी सगळ्यांनी मिळून, विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि एकंदरीत त्याचा आवाकाच इतका मोठा आहे। आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमा वापरणं हे बरोबर नाही। आपण याची शहनिशा केली पाहिजे आणि प्रसार माध्यमापुढे जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे। पैसे काय मला माझ्या घरी घेऊन जायचेत का? मला खातं चालवताना थोडंसं लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे। मग तुम्ही तुमचे कार्यक्षमता सुद्धा दाखवायची, तुम्हाला परफॉर्मन्स पण द्यायचा आणि तुमचा पैसाही कमी व्हायचा। हा एकंदर दुपटी भूमिका राहील। काम करताना फ्रीडम असला पाहिजे आणि काम करताना जर चुकत असलं तर कान धरला सुद्धा पाहिजे। माझं चुकतंय का? कान धरा, अवश्य तुम्हाला ते अधिकार आहेत। परंतु काम करताना मग पाय छाटून पळ म्हणायचं ही सुद्धा पद्धत बरोबर नाही ना। म्हणून मी माझा आक्षेप त्याच्यावर नाही आहे, कुणावर मंत्री म्हणून काय अजितदादावर माझा आक्षेप नाही आहे। त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे की काम करताना फ्रीडम जो पाहिजे मंत्र्यांना तो त्या पद्धतीने द्या। काम करत नसेल तर त्याला मंत्री पदावरून काढून टाका, काही प्रॉब्लेम नाही। परंतु याचा अर्थ असा नाही का काही बोलायचंच नाही असं नाही होत ना। माझी व्यथा मी मांडायचा प्रयत्न केला, याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही। यावर मंत्री योगेश कदम यांचीही प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात। आमचे तीनही नेते एकत्र बसून या बाबतीमध्ये नक्कीच चर्चा करतील आणि मला विश्वास आहे की कुठल्याही ह्या मंत्रिमंडळामध्ये कुठल्याही मंत्री महोदयांवरती किंवा त्या विभागावरती निधीच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही हा माझा विश्वास आहे। शेवटी फंड मॅनेजमेंटचा हा विषय आहे। आर्थिक घडी बसवण्याकरता माननीय अजितदादांनी ते निर्णय का घेतले मला माहिती नाही, परंतु ह्या बाबतीमध्ये आमचे सर्व तिन्ही नेते एकत्र बसून योग्य तो याचा निर्णय घेतील ना। म्हणून अशा विभागामधला निधी अर्थातच कमी नको करायला, परंतु मला वाटतं 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हा निधी असतो आणि त्यावेळेस हा निधी कमी पडू नये अशी आमची देखील नक्कीच इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।